फ्युचर. माझा आवाज क्लिअर येतोय का? माझा आवाज क्लिअर येतोय का? येस सर. ओके. बर सांगा, कालचा ग्रुप नंबर कोणता होता रे चालू? फर्स्ट अँड फिफ्थ होता ना. चला ग्रुप नंबर 2 सांगा मला. ग्रुप नंबर 2 क्वेश्चन सांगा एक एक करून. प्रत्येकाला 5 क्वेश्चन दिले जातील. लवकर लवकर सांगा. सरस प्रॅक्टिकल यूज क्वेश्चन्स ऑफ. हा सरस. कोणाला सायकल रिपेअर करायला जमत? अरे खूप दिवस झाला हरवला होता. सायकल ल्या. सायकल कोणाला रिपेअर करता येईल? ल्या. कोणाला सायकल रिपेअर करता येईल? सायकल कोणाला रिपेअर करता येईल? बर आपण एक टार्गेट घेऊ. हे क्वेश्चन आपण काय करू? टार्गेट 300. ठीक आहे. ल्या. कसं करायचं बघू आपण. एबल टू प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर प्रॅक्टिकली used questions. आता हे सगळे मिळून आपण टार्गेट 300 अचीव करू. ठीक आहे. तुम्ही आणि मी साथ देणार आहात तुम्ही सगळे. हा विल यू सपोर्ट मी इन फुलफिलिंग द टार्गेट ऑफ 300 क्वेश्चन्स? चला. आतापर्यंत केलेला जो होमवर्क आहे, क्लासवर्क आहे, प्लस हे 300. याच्यानंतर तुम्हाला काहीतरी प्रोफिशियन्सी येईल का नाही याच्यामध्ये? येस ऑर नो? काय फायदा होईल? सो लेट अस ग्रॅब दॅट फायदा. ऑल राईट. हा सायकल थोडस माझ्याबरोबर फास्ट लिहा. सर्वांना फोटो मिळतीलच. माझ्याबरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा सगळेजण. मागे राहील तर मग त्याप्रमाणे फोटोवरून लिहा. परंतु माझ्या ऐकण्यावरून क्वेश्चन लिहिण्याचा प्रयत्न करा. भरपूर प्रॅक्टिस केलेली आपण. चला पहिलं वाक्य आहे, सायकल कोणाला रिपेअर करता येईल? करायला जमेल. चला ग्रुप नंबर 2 चे सगळे लोक मिळून सांगा मला. हा यू कॅन कंटिन्यू. तुम्ही सांगत राहा. हा सांगा रे. Who be able to repair cycle? Who will be able to repair bicycle? एक्सलंट. हु विल बी एबल टू रिपेअर बायसिकल? नेक्स्ट क्वेश्चन सांगा मला. 5 Sir, क्वेश्चन टू इच ग्रुप. हा आदित्य बोल लवकर. त्यांना कोणती भाजी करता यायची? यायची. त्यांना कोणती भाजी करता यायची? करायला जमायचं. काय मग? करू शकायचे. हा बोला. विच Which vegetable? व्हेजिटेबल और विच डिश पण म्हणू शकतो आपण. विच डिश. हा त्यांना एक असेल व्यक्ती तर वॉज able to do टू प्रिपेअर और मेक और कुक. प्रिपेअर और कुक. नेक्स्ट क्वेश्चन. निगेटिव्ह पण असावेत क्वेश्चन. प्रयत्न करा. निगेटिव्हचे पण आपण अभ्यास केलेला आहे. हा संपदा. हा संपदा सांग. मुलींना बॅडमिंटन का खेळायला जमत नव्हतं? मुलींना
बॅडमिंटन का खेळायला का जमत नव्हतं लिहा. का जमत नव्हतं. चला ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. Why was not able to? Why will be girls not able to? अरे अरे सांगा रे. Why were not अरे 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 Not Why were able girls to not able play to play badminton? badminton? अच्छा आता बघून का बघा तुमची प्रॉपर प्रॅक्टिस झाली पाहिजे. एक लक्ष द्या आता, काही घाबरू नका, एक लक्ष द्या. बघा बऱ्याच लोकांना जमलं नाही. वाय नंतर काय पाहिजे, मुली आहेत मग काय लागेल, वर लागेल ना, डोकंच लावायचं नाही. आणि बघा हेल्पिंग वर्बच्या दोन्ही वर्बच्या मध्ये काय असतं, सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट हा वर्बच्या आसपास असतो. तर वायच्या नंतर वर येईल, वर नंतर बाय डिफॉल्ट सब्जेक्ट येतो. काय येतं मग, कोण आहेत, मुली आहेत, गर्ल्स आहे ना. आणि आफ्टर दिस ओनली बघा तुमचा अभ्यास एवढा झाला पाहिजे की हे सब्जेक्ट नंतर लगेच नॉट येते. बिकॉज पहिली रचना काय होती, पहिली गर्ल्स वर नॉट, वर इथून उठलं आणि इकडे आलं, मग काय झालं, वर गर्ल्स नॉट. बरोबर आहे. ऍक्च्युली पहिलं वाक्य ओके फाईन. परत मला ते सांगावं लागेल तुम्हाला काय शिकलो होतो आपण. बघा हे मूर्खांनो लक्ष द्या रे इकडं. हा उचल तोंडाने चालू केलं बोलायला, असं नाही. मला शिकवलं का ना मी, 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 33, शिकवलं का नाही. त्याच्याला तोंड उचलून बोलता मग लगेच चालू करायचं. अरे जेवायला दिले चालू केलं, अरे आपण माळकरी चिकन वाढलंय, कच 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 खाल्लं 2 तास म्हणतो काय होतं जेवायला. अरे मूर्ख आहेस का, अगोदर चेक करायचं ना. ट्राय टू अंडरस्टँड. वाक्य समोर आलं काय तर बोंबलाय सुरू करायचं, लगेच उत्तर. तुम्ही का ब्रह्मदेवत का रे. आणि किती सिस्टमॅटिक सांगितलं मी, गडबड करू नका, अगोदर बघा. 12 1 जा 12 म्हणजे काय, मुलींना बॅडमिंटन खेळायला का जमत नव्हतं. कशाला एवढं एक्सपर्ट कशाला बनता रे, एका दिवसात मास्टर व्हायचं तुम्हाला इंग्लिशचं. नका ना करू असं. बघा द वे ऑफ थिंकिंग, हा बघा हा टेबल आहे. ही बाजू आपली पॉझिटिव्ह आहे, बरोबर, ही बाजू आपली निगेटिव्ह आहे. कोणतंही सेंटेन्स असेल मला सांगा, आपण थिंकिंग ची स्टार्टिंग कुठून केली पाहिजे, इथून केली पाहिजे. 12 1 जा 12 म्हणजे तुम्हाला हे जर सांगायचं नंतर अगोदर हे नंतर हे सांगायचं म्हणल्यास इथून इथं इथून इथं, अगोदर इथं आणि नंतर इथं. जर हे सांगायचं असेल तर अगोदर इथून तुम्हाला इथं एंट्री करावं लागेल, इथून इथं एंट्री करावं लागेल. जर हे सांगायचं म्हणल्यास इथून इथं यायच्या अगोदर इथून इथं आणि इथून मग इथं या. आणि यू हॅव बीन डुईंग दिस नो. तुम्ही ज्यावेळेस 12 मी तुम्हाला सांगितलं किती व्यवस्थित, 12चा टेबल बोलताना ज्यावेळेस सुरुवातीला येत नव्हता त्यावेळेस काय करायचं, 36 काय केलं, मनातल्या मनात तो टेबल बोलले ना, का नाही बोलले. हा पण टेबलच आहे ना, कशाला एवढं उत्स्फूर्तपणा पाहिजे तुम्हाला. एका दिवसात एक्सपर्टीज कसं येईल. हाऊ डू यू एक्सपेक्ट सच काइंड ऑफ एक्सपर्टीज विदिन व्हेरी फ्यू टाइम. नाही पॉसिबल आहे. सो स्टार्ट युअर थिंकिंग. सपोज हे वाक्य आहे, मुलींना बॅडमिंटन खेळायला का जमत नव्हतं, सगळे शृंगार काढा, पहिल्या जागेवर बसवायचं वाक्य. दिस युअर स्टार्टिंग पॉइंट, हा स्टार आहे, इथून चालू करा विचार करणं. मग पहिलं वाक्य काय येईल, की मुलींना बॅडमिंटन खेळायला जमत होतं, खेळायला यायचं. हे वाक्य जोपर्यंत तुमच्या मनातल्या मनात बनत नाही तोपर्यंत जम्प करू नका. एवढा एक्सपर्ट पहिल्या दिवशी नका ना बनू, काय गरज आहे का. मग पहिलं फर्स्ट सेंटेन्स काय होईल, गर्ल्स वर एबल टू प्ले बॅडमिंटन. मनातल्या मनात दुसरं बनवा, टेक टाइम. टाइम घ्या ना, काय फरक पडतो. सगळे बोलल्यावर सावकाश तुम्ही बोला, मात्र सगळे चुकीचे बोलले, तुम्ही बरोबर बोलाल की नाही. यू टेक युअर ओन टाइम. गर्ल्स वर नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन, वर गर्ल्स नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन. आणि काय काय मग वाय असं समजतंय तुम्हाला. नंतर मग वर गर्ल्स, दुसरं काय बनेल, दुसरं बनेल वर, इथं बनेल काय, गर्ल्स वर नॉट. गर्ल्स वर पासून गर्ल्स वर नॉट, इथं वर गर्ल्स नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन.
आणि वर गर्ल्स नॉट एबल टू प्ले बॅडमिंटनच्या अगोदर फक्त वाय ठेवायचं ना, कशाला डोका लावायचं. तुम्हाला थोडासा वेळ लागेल सुरुवातीच्या वाक्याला, मात्र बरोबर येईल. बॉल स्लो जाईल मात्र स्टंपवर पडेल. मग अनेक वेळेला जेव्हा तुमचे रिपिटेशन होते तेव्हा स्पीड येईल ना. सुरुवातीला स्पीड कशाला पाहिजे. आजच बाईक मिळाली, चालला स्पीडनं, कुठं सापडला, आयसीयू मध्ये. काय करत, लक्षात घ्या. हेच ते गोष्टी आहेत, याच गोष्टीत ना, याच्यामुळे आयसीयू मध्ये सापडत होतो. कारण मास्तरने त्याला योग्य वेळेला थांबवलं नाही ना, आजच बरबडत गेला. आमच्या बापरे, आमच्या क्लासमध्ये एक विद्यार्थी होता. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोणतरी असेल. ते वाचताना असं वाचायचं ना की मधले 4-5 शब्द खाऊन टाकायचे. मी विद्यार्थी अध्यक्षित असताना असं वाटायचं, याला उभा राहून असं 2-4 चेहऱ्याच्या डोक्यात टाका. हो ना, अनुभव हे शकता. मधले 4 शब्द गायब करायचे. पाहिजे रामकृष्ण आहे, समजून घ्या मला काय म्हणायचं. तर योग्य वेळेला इट इज आवर ड्युटी टू स्टॉप यू फ्रॉम डेव्हलपिंग सच काइंड ऑफ हॅबिट ऑफ डुईंग हरी. मग हे काय होतं, मग तुमच्या लाईफ मधले कुठतरी गडबड थांबते आणि मग आपल्याला विचार करता येतो, हा इथून चालू करायचं, व्यवस्थित चालू करणं. लेट अस मेक इट परफेक्ट. कच्चं वाढण्यापेक्षा थोडस शिजवून व्यवस्थित बरं वाटेल ना पाहुण्यांना. हा, सो शांततेनं पहिलं वाक्य, गर्ल्स वर एबल टू प्ले बॅडमिंटन. काय अडचण आहे का इथं. मेक इट कन्फर्म इन युअर माइंड. पुढे जा. आता एकदा पहिलं बनलं की बरोबर तुम्हाला दुसऱ्याला कॉन्फिडन्स येतो. गर्ल्स वर नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन. इथं तुम्ही आपोआपच म्हणाल वर गर्ल्स, हे ऍट द बॅक ऑफ युअर माइंड. हे मराठीला बोलायचं आपल्याला. 12-1 12, 12-2 24 असं आतल्या. वर गर्ल्स नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन आणि आपोआपच तुम्ही म्हणा, वाय वर गर्ल्स नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन. जमलं का. हे बनायचं आपल्याला, वाय वर गर्ल्स नॉट एबल टू प्ले बॅडमिंटन. समजलं का रे ऑनलाईन वाल्यांना सगळ्यांना. येस ऑर नो. येस सर. आणि हे बनलं की बाय डिफॉल्ट दुसरं बनलंच ना. दुसरं सांगा आता, दुसरं ना चुका सांगा. हा, वाय दुसरं सांगा रे. able to play badminton. Why wasn't आणि कोण अगोदर सांगतंय असे होट लावू नका. माझं बरोबर येतंय का नाही, मी सगळ्यांचं ऐकतो. ऑफकोर्स आपण हे 300 केल्यास तुम्हाला एक्सपर्टीची गरज आहे, मात्र पळू नका असं 4-5 कुत्रे मागे लागल्यासारखं. काय गरज नाही. हा, चला पुढचं वाक्य सांगा. सर ऐश्वर्या ऐश्वर्या सांग परत. तिला तिला रीडिंग का करता येणार नाही. तिला हे काय असं करते, ती गडबड करते ना, मग कसं येईल. रीडिंग का करता येणार नाही. तिला रीडिंग का करता येणार नाही. शांती 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 ही. आता बघा, हे पण तुम्हाला मुद्दाम सांगतो मी. लेट मी ट्रेन युअर माइंड फर्स्ट. लेट मी ट्रेन युअर ब्रेन फर्स्ट. का करता येणार नाही, पर कोणतं वाक्य आहे. इथलं वाक्य आहे की नाही. चालू कुठून करायचं. तिला रीडिंग करता येईल, इथून चालू करायचं. बरोबर. मग तिला रीडिंग करता येईल कसं होईल. शी बोला, सगळे म्हणून बोला, ग्रुप नंबर 2 चे. हा, शी विल बी एबल टू रीड. not able to reading? माझं बोर्ड कुठे आहे. शी विल बी एबल टू रीड. तिला रीड करता येईल, वाचता येईल. हा, दुसरं काय होईल मग. तिला रीड करता येईल का. वेट आपलं काय करता येणार नाहीये. चला इकडे मग, इथलं वाक्य इकडे या. निगेटिव्ह बनवा. शी विल नॉट बी एबल टू रीड. पुढं या इकडे. विल पडा. विल शी नॉट बी एबल टू रीड. Able to आणि त्याच्या अगोदर वाय ठेवा. बोला, वाय. वाय why वाय विल सी will he not able to read? रीड वाय विल सी नॉट बी एबल टू रीड. लक्षात घ्या, गडबड करू नका. हे बघा, शी विल बी एबल टू रीड. शी विल नॉट बी एबल टू रीड.
will she not be able to read, 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 why will she not be able to read. इथं गायटच लावायचा आणि हे आपलं आजच घ्यायचं पुढं. विल सी नॉट बी एबल टू रीड आणि त्या अगोदर वाय ठेवून द्यायचं. आता आजकाल कोणी दुकानाला जात नाही, पहिलं दुकानाला लावायचे थोर लोकांना गावाकडं, म्हणजे दुकानाला जा आणि अर्धा किलो शेंगदाणे 1 किलो साखर, मग ते गोकंपट्टी करत जायचं. अर्धा किलो शेंगदाणे 1 किलो साखर, अर्धा किलो शेंगदाणे. मग तिथे जाईपर्यंत काय व्हायचं माहिती का, 1 किलो शेंगदाणे अर्धा किलो साखर कोणतरी मध्येच भेटायचं. त्याच्या आता काय होतं रे तसं, हॅलो तसं तुम्ही काय करायचं, इथं आलं की ते अर्धा किलो शेंगदाणे 1 किलो साखर पाठच करत बसायचं आणि ते आपलं पुढे उचायचं ना. राईट अंडरस्टँड. हॅलो समजतंय का. सो यू मस्ट लर्न विथ फन. सो हे इथं कन्फर्म करायचं आणि सावकाश वाईकडे ठेवून द्यायचं आणि विल बी एबल टू डू दॅट. मला ते जमेल. फाईन. तर लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप नंबर. ओके वेट वन. हा दुसऱ्या बद्दल कसं होईल. वन मोर वे. वाय कम ऑन. Why Why won't won't she not be able to read? ए गाडवा. वाय वोंट शी नॉट बी कसं होईल रे. वाय वोंट शी बी होईल ना रे. वाय वोंट शी बी एबल टू. read? वाय वोंट शी बी एबल टू रीड. ऑल राईट. ए गप्पच रे, हळू पण बोलू नको, मला ऐकू दे सगळं. हळूहळू बोलतो, असं बोलतोय. अजिबात काय बोलायचं नाही. नो मरमरिंग. चला नेक्स्ट ग्रुप नंबर 2. लास्ट सेंटेन्स फॉर यू. ओंकार, ओंकार सांग. त्याला चांगलं क्रिकेट केव्हा खेळायला जमेल? क्या बात आहे, एक्सलंट. त्याला खूप चांगलं वाक्य सांगितलं ना. त्याला चांगलं क्रिकेट केव्हा खेळायला जमेल. चला हे तुझं प्रश्न जर नसेल तर मी तुम्हाला सांगतो, कोण क्रिकेट खेळत असेल तर केव्हा खेळायला जमेल माहितीये का. जर त्यानं सर्वच प्रकारच्या ड्रिल्स व्यवस्थित केल्या, खूपच वेळ व्यवस्थित, म्हणजे दररोज एकच ऍक्शन किमान 500 टाइम्स, सिंगल ऍक्शन, तर त्याला जमेल. नसता स्वप्नात देखील बघायचं नाही मी क्रिकेटर होईल. समजलं. आणि एक शॉट, सपोज फ्लिक शॉट असेल, एनी शॉट, यू टेक एनी शॉट, तो कमीत कमी 15 दिवस लगातार खेळायचा. किती दररोज, कमीत कमी 3 आवर्स, तर क्रिकेट खेळायला जमेल. अदरवाईज नाही जमणार. आणि यू हॅव टू अप्लाय द सेम थिंग फॉर अदर फील्ड्स ऑल्सो. एवढी प्रॅक्टिस लागते तर त्याला जमेल. चला केव्हा खेळायला जमेल. टेन्शन बघा. आता इथं बघा किती नंबरचं वाक्य आहे म्हणा. पॉझिटिव्ह मध्ये 3 नंबरचं वाक्य म्हणा. पॉझिटिव्ह मध्ये म्हणून हे वाक्य विचार करताना म्हणा माझ्या मागं. ऑनलाईन वाले बोला रे. म्हणून हे वाक्य विचार करताना म्हणून हे आपण विचार करताना पॉझिटिव्ह मधील पहिल्या वाक्यापासून विचार करायचा. पॉझिटिव्ह मधून पहिल्या वाक्यापासून विचार करायचा. येस. बघा आता बघा ऐकलं द्या. त्याला चांगलं क्रिकेट खेळायला केव्हा जमेल, तर केव्हा काढून टाका, आपलं वाक्य तयार होईल. त्याला चांगलं क्रिकेट खेळायला जमेल. हे इथलं वाक्य आहे. मग पहिलं वाक्य काय होईल सांगा सगळे मिळून. ही विल बी एबल टू क्रिकेट नाईस, और ही विल बी एबल टू प्ले गुड क्रिकेट, असंही चालेल, काय अडचण नाही. ही विल बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. फाईन. सो आता आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा, आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवावंच लागेल. मग वर्बल क्वेश्चन कसा होईल. घ्या विल इकडे वडा. विल बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. क्रिकेट वेल म्हणा किंवा गुड क्रिकेट म्हणा. पुढं आता हे अगोदर रिपीट करा परत. विल विल ही बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. विल माझ्याबरोबर विल ही बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. सगळे म्हणून आले. विल ही बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. अगेन विल ही बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. त्याच्या अगोदर हळूच वेल ठेवा. विल ही बी एबल टू प्ले गुड क्रिकेट. पर्याय नाही. तेव्हा का असं काय झालं पहिलीच्या मुलांसारखं. ते पहिलीच्या मुलांसारखं नाही, नर्सरी सारखं ठरवतोय. समजलं. तुम्हाला पहिलीमध्ये पण प्रमोशन नाही एवढं लवकर. यू आर इन टू नर्सरी स्टँडर्ड फॉर दिस प्रॅक्टिस. चला
सांगा मग मला आता फायनल. हा वा वेन कमॉन वेन When बोला सगळे म्हणून विल will he able to play गाढव कोणतरी play म्हणून बघा good विल विल cricket? ही एबल टू बी एबल टू हा प्ले गुड क्रिकेट. समजतंय का? आर यू ऑल गेटिंग मी? येस और नो? यस. Yes, sir. एवढं व्यवस्थित जावं लागेल तर आपल्याला बोलता येईल. अदरवाईज पहिले पाढे 55 सेम ऍट द बेस विल बी ऍट द बेस ओनली. फाईन. चला हे चला ग्रुप नंबर 3 and 4 चला. साक्षी बोला. मला दीदी सारखं कम्प्युटर शिकवायला जमेल का? मला दीदी सारखं कम्प्युटर शिकवायला जमेल का? का तुला पण तिकडे जायचं का? कोणतं जीपीपी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. हा बोल. मला काय लिहायला सगळे म्हणून मला दीदी सारखं दीदी सारखं कम्प्युटर शिकवायला जमेल का? किंवा तुला जर निगेटिव्ह बनवायचं तू म्हणले असते का जमणार नाही असू द्या. जमेल का? आपण फक्त सेकंड स्टॉपला आहे. मग कुठून चालू करायचं? का काढून टाका. पहिलं वाक्य तयार होईल. आहे ना. वर्बल क्वेश्चन मधलं का काढलं की पहिलं वाक्य तयार होतं. काय मग मला दीदी सारखं कम्प्युटर शिकवायला जमेल. सांगा माझ्यावर बोला सगळे. आय विल बी एबल टू टीच कम्प्युटर लाईक दीदी और लाईक सिस्टर. फाईन. आता हे आलं की आता आपल्याला काय करायचं मग विलला हळू तिकडे ओढून घ्यायचं. हा बोला विल. हो वेट आता माझ्या मागे म्हणा सगळे. माझ्या मागे म्हणा सगळे मुद्दाम. जेव्हा जेव्हा क्वेश्चन बनवताना सब्जेक्ट हा आय किंवा वी असेल तेव्हा विलच्या ऐवजी चाल वापरावे. बघा काय म्हणतं बोला. शाल आय एबल टू टीच कम्प्युटर लाईक इन्व्हर्टेड मध्ये दीदी आणि अंडरलाईन. क्वेश्चन मध्ये काय गरज नाही. विल वापरतोय कोणी म्हणत नाही. बट फक्त क्वेश्चनला विल. हॅलो लक्षात घ्या. विल वापरनंतर चुकला असं अजिबात नाही. विल वापरनंतर चुकला असं अजिबात बरोबर ते पण विल आय बी एबल टू चालेल ना. काही अडचण नाही. आय आणि वी असल्यास ऍटलीस्ट अकॅडमिक साठी चाल वापरायचं. बाकी काय अडचण नाही. बाकी विल बरोबर आहे. इव्हन अकॅडमिक विद्यार्थ्यांनी विल वापरलं तर काय अडचण नाही. चुकीचं नाही तेच करेक्ट. आय आणि वी साठी गोंधळ करू नका. हा चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ग्रुप नंबर 3 and 4 कंबाईन. आणि कोण काय नाव कोण बोलत रे ते? हा बोला कोण बोलत कोण? सर समर्थ. आज भोरे गोंधळ करतोय मी. आता रिमूव्ह करतो. कोण चिमटा घेते काय माहिती त्याला. हा चला पुढं सांगा रे कोण होता? सर समर्थ. समर्थ बोल. तुम्हाला ऑनलाईन क्लासचा होमवर्क का करायला नाही? व्हेरी नाईस क्वेश्चन. तुम्हाला ऑनलाईन क्लासचा होमवर्क
करायला का जमणार नाही? प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे बघा, व्हेरी नाईस. का जमणार नाही? पुन्हा एकदा बघा, क्वेश्चन कुठला आहे हा? निगेटिव्ह मधला तिसरा आहे का? निगेटिव्ह मधला WH आहे. चला मग आपला स्टार्ट कुठून करायचं? तुम्हाला ऑनलाईन क्लासचा होमवर्क करायला जमेल. जमेल पासून आपली सुरुवात बघा, इथं स्टार्ट केलंय मी. जमेल इथूनच सुरुवात करायची, आणि हे बनल्याची आपला पुढे जाताच येणार नाही. मग पहिलं काय होईल? मग यू विल बी एबल टू डू ऑनलाईन क्लास होमवर्क. चालेल का? मला परत एकदा, यू विल बी एबल टू डू ऑनलाईन क्लास होमवर्क. बस, ओके. आता निगेटिव्ह मध्ये माझ्या बरोबर बोला सगळेजण. निगेटिव्ह मध्ये ऑनलाईन वाले, यू म्हणा, यू माझ्या मागं म्हणा. चला हा, यू विल नॉट बी एबल टू डू ऑनलाईन क्लास होमवर्क. ओके. आता इकडे काय करायचं? विल इकडे घ्यायचं. विल यू नॉट एबल टू डू ऑनलाईन क्लास होमवर्क. समजलं? तर मग त्याच्या अगोदर वाय लावायचं आणि वाक्य बनवायचं. सांगा मग सगळे म्हणून मला. वाय Why will you not able to do online class homework? समजतंय का? टेक युअर ओन टाइम, आणि तुम्ही तुमच्या मनातल्या मनात तो हिशोब करून, कॅल्क्युलेशन करून इथपर्यंत पोहोचा. सगळेजण करा, सगळेजण आपापलं इंडिव्हिज्युअली करा. करा तुम्ही आत्ता करा लगेच. हेच वाक्य परत एकदा इथून इथपर्यंत या. इकडे न बघता परत एकदा इथून इथपर्यंत या तुम्ही स्वतः. चला थिंकिंग करा. चला इमॅजिनेशन चालू करा. आत्ताच्या आत्ता करा लगेच. दुसऱ्या पद्धतीने येईल ना तुम्हाला, इन अदर वे. बोला, वाय वॉन्ट Why बोला रे ऑनलाईन वाले. able to do online class homework? बरोबर आहे. वाय वॉन्ट यू बी एबल टू डू ऑनलाईन क्लास होमवर्क. क्लिअर अप टू दिस? फर्स्ट डे कमी सेंटेन्स बनतील, मात्र ऍटलिस्ट तुम्हाला प्रोसेस प्रॉपर यायला लागली, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रोसेस जमा लागली. चला पुढचं वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर सेम 3 and 4. आरोही सांग. तुझ्याकडे सिग्नल स्ट्रेट कमी आहे, सांग व्यवस्थित. तिला केव्हापासून परफेक्ट इंग्लिश बोलता येईल? 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 हा, स्टील झालं का? बरं, तिला हा काय होईल? वेट. Since generally used for the past happening. So from when. हा, पुढं
will From when she will she be able to Will she be able English perfect? speak perfect English? From when will she be able to speak perfect English? परत थिंकिंग कशी? पहिल्यापासून. She will be able to speak perfect English. Number 1. Will she be able to speak perfect English? आलं का? Will she be able to speak perfect English? त्याच्या अगोदर from when. हा सिन्स तुम्ही बघता ना सिन्स 1932 असं की नाही सिन्स प्रेझेंटला कसं असेल वेनचा आणि प्रेझेंटचा काहीच मतलब काही संबंध येत नाही केव्हापासून बोलताय तो केव्हापासून बोलताय म्हणजे पासच गेलं बाय डिफॉल्ट ठीक आहे प्रेझेंटचा आणि वेनचा कधीच संबंध येत नाही ठीक आहे त्रिकाल अबाधित सत्य चला नेक्स्ट नंबर 9 सेम ग्रुप 3 and 4 अनुष्का आहे का बोला अनिश अनिश हा दीदीला भाकरी बनवायला जमेल का? हा पण एक प्रश्न आहे भविष्यकाळात हा पण डाऊट असणार आहे दीदीला भाकरी बनवायला जमेल का जमेल का का नुसती पिझ्झाच खाणार आहे दीदीला भाकरी बनवायला जमेल का व्हेरी नाईस चला सोपं आहे पहिला आणि दुसरं स्टॉपला तर आपलं आलं हा पहिलं काय होईल दीदी विल बी एबल टू मेक भाकरी भाकरी इज भाकरी हा भाकरी इज नॉट ब्रेड डोंट मेक इट ब्रेड ब्रेडचा आणि भाकरीचा काय संबंध आहे भाकरी इज भाकरी ओनली इट इज इंडियन डिश मॅन भाकरी इज नॉट ब्रेड असं ट्रान्सलेशन होत नाही रॉंग ट्रान्सलेटिंग मेथड हा सांगा मग काला फक्त काय करायचं आपल्याला विल इकडे घ्या बोला रे सगळे म्हणून विल हा make भाकरी करेक्ट आहे विल दीदी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येऊन त्याला अंडरलाईन करा बी एबल टू मेक भाकरी भाकरी सिंगल इन्व्हर्टेड आणि ते बाय डिफॉल्ट समजतंय मे बनणार कोण आहे दीदी आहे आणि काय बनणार आहे भाकरी व्हॉट इज भाकरी भाकरी लेट द पर्सन आस्क यू भाकरी इज इंडियन महाराष्ट्रीयन ब्रेड यू मेक ब्रेड ऑफ wheat we make bhakri of jawar is what maize नाही काय बार्ली पण नाही काय जवारला काय म्हणतात बघा नाही त्याला आहे काहीतरी वर्ड आहे मला आठवत नाही तुम्ही आठवून बोला चला नेक्स्ट लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप नंबर 3 and 4 सई सही बोल आम्हाला एबल टू चे सेंटेन्स जमतील का क्या बात आहे जर 300 म्हणून तर जमतील आम्हाला एबल टू चे सेंटेन्सेस जमतील का चला पहिलं वाक्य काय झालं जमतील काय होईल वी विल बी एबल टू स्पीक एबल टू सेंटेन्सेस जमतील का म्हणजे काय बोलता येतील का है ना असा अर्थाने घेऊ आपण आणि इकडं विल पुढे काय होईल मग वर्बल क्वेश्चन विल वी बी एबल टू स्पीक एबल टू सेंटेन्सेस फक्त विलच्या ऐवजी आपण शॅल लिहू वी असल्यामुळं चला बोला सांगा शॅल हा वी बी एबल टू जमण्यामध्ये बोलणे या अर्थाने घेऊ आपण स्पीक able to sentences. एबल टू सेंटेन्सेस करेक्ट है क्या बात है shall we be able to speak
एबल टू सेंटेन्सेस. करेक्ट आहे. लिहा सगळे मिळून. एक मोबाईल द्या मला, तुम्हाला फोटो काढून पुढचं चालू करू आपण. कमीत कमी 15 तरी झाले पाहिजे, म्हणजे आपलं 300 पण पोहोचायचं ना. हा, चला सगळ्यांचा. चला ग्रुप नंबर 1 and 5. ग्रुप नंबर 1 and 5. एक वाक्य सांगा मला. सर श्रावणी श्रावणी बोला. अक्षयला लाईट फिटिंग करता येते. मग मी काय करू, त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ. क्वेश्चन बोल. क्वेश्चन काय. नेक्स्ट दुसरा बोला कोणतरी रे. दुर्वा दुर्वा बोल. मुलांना व्यवस्थित गाडी चालवायला केव्हा जमेल. नाही जाणार कधीच. मुलं आणि गाडी, मुलं आणि चहा, वाक्य बनवायचं नाही आणि चालवायची बी नाही. चला, नो निगेटिव्ह टॉक्स इन द क्लास. चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. मुलांनी गाडी चालवायची नाही. हा, दादाला ट्रॅक्टर चालवता येईल का. कोणाला. दादाला तात्याला. तात्याचं वय किती सांग मला. सर दादाला हा, दादाचं वय किती आहे. लवकर सांग. याचा दादाचं वय 18 वर्ष नाही, तुला लायसन्स मिळणार नाही. चल, ट्रॅक्टर चालवायचा नाही, वाक्यात पण चालवायचं नाही. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. प्रणिती प्रणिती शिंदे बोल. मला बघितलं, प्रणिती शिंदे गणपतीची पण जास्त. मूर्ती मला गणपतीची मूर्ती बनवायला जमेल का. ल्या, मला गणपतीची मूर्ती बनवायला जमेल का. ल्या, मला गणपतीची मूर्ती बनवायला जमेल का. का काढलं तर काय होईल. मला जमेल. नंबर 1 सेंटेन्स. आय विल बी एबल टू मेक गणेश आयडॉल. बरोबर, गणपती आयडॉल. आणि विल इकडे घेऊन बोला. विल आय बी एबल टू मेक गणेश आयडॉल. आणि विलच्या ऐवजी शॅल घेऊन पुन्हा एकदा बोला. हा, शॅल आय I be able to make गणपती idol. करेक्ट. गणपती आयडॉल करेक्ट आहे. यू आर 100% करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन फॉर ग्रुप नंबर 1 and 5. बोला. स्वरा बोल. ईश्वरीला मेहंदी काढायला येत नव्हती का. ईश्वरला ईश्वरीला मेहंदी काढता येत नव्हती का. मेहंदीला इंग्लिश मध्ये वर्ड आहे हेना, माहिती तुम्हाला. हेना वर्ड आहे, त्यामुळे हिना मेहंदी काढली त्याने. हिना, त्याने मेहंदीचं नाव हिना दिलंय, बट हेना इज मेहंदी. फाईन. सो येत नव्हती का.
आता पहिलं वाक्य बनेल येत होती, येत नव्हती, येत नव्हती का. चला पहिलं वाक्य बनवू अगोदर. ईश्वरी, हा बोला माझ्या बरोबर, वॉज एबल टू was ड्रॉ able to draw. मेहंदी डिझाईन, Was able to मेक और ड्रॉ मेहंदी डिझाईन. हा पुढं वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये जावं लागेल आपल्याला अगोदर. आता ईश्वरी वॉज was नॉट not एबल टू was ड्रॉ not able मेहंदी डिझाईन. to design. आता वॉज इकडे घेऊन परत बोलायचं. वॉज ईश्वरी नॉट एबल टू ड्रॉ मेहंदी डिझाईन. चालतंय. सांगा मला आता इथं वॉज हा ईश्वरी हे बोललो आपण. नॉट एबल टू ड्रॉ मेहंदी सिंगल इन्व्हर्टेड आणि डिझाईन. गॉट इट. दुसऱ्या पद्धतीनं नॉटला इकडे या, वॉज बरोबर त्याला ठेवून द्या. बोला वॉजंट Ishwari able to draw mehendi design. Mehendi design. ड्रॉ मेहंदी डिझाईन. मी मेहंदी तिरकं पण लिहिलं, अंडरलाईन पण केली, इन्व्हर्टेड कॉमा पण दिला. मेहंदी डिझाईन. Was Ishwari not able to draw मेहंदी design? So next sentence for same group 1 and 5. ईश्वरी Rajveer. डबल ईश्वरी कसं होईल रे. असं ईश्वरीचं वाक्य होतं ते दुसऱ्याने सांगितलं होतं. हा ईश्वरी बोल. तिला चपाती का बनवता येणार अरे भाकरी का बनव. बघा आता त्याचं मग वाक्य बघितलं, आणखी जिवंत वाक्य. दीदीला भाकरी बनवायला नसेल. बरं ठीक आहे, बरोबर तुझं थोडस नेक्स्ट लेवलला. तिला वाक्य विचारलं तिला चपाती का बनवता येणार नाही. लिहा तिला चपाती का बनवता येणार नाही. मग परंपरेप्रमाणे पहिलं वाक्य तिला चपाती बनवता येईल. इथून आपली थिंकिंग चालू होईल. तिला चपाती बनवता येईल. सांगा मला सगळे मिळून. शी विल बी एबल टू मेक चपाती. आपला एंट्री कुठे करायची. निगेटिव्ह मध्ये. शी विल नॉट बी एबल टू मेक चपाती. Not be able to. Verbal question. Will she not be able to make chapati? आता याच्यावर वाय लिहायचं पण नाही, अगोदर फायनल करू आपण. वर्बल क्वेश्चन फायनल करू. विल शी नॉट बी एबल टू मेक चपाती. वन्स अगेन सेम. विल शी नॉट बी एबल टू मेक चपाती. त्याच्या अगोदर हळूच काय ठेवायचं. बोला आता वाय. बोला रे सगळे मिळून. Why not be able to make Why chapati she be able not be able to make चपाती. आता बाय डिफॉल्ट तुम्हाला दुसरा येईलच ना. विल आणि नॉट एकत्र घ्या. हा बोला. वाय वॉन्ट be able to make chapati? Able to make chapati. why won't she be able to make चपाती. ऐसा हमने कहा. ओके, लास्ट सेंटेन्स फॉर द डे. आज साठीचं लास्ट सेंटेन्स घेऊ आपण. ग्रुप नंबर सेम 1 and 5. राजवीर. राजवीर बोला. किती वर्षांच्या मुलांना शाळेत किती वर्षांच्या मुलांना शाळेत
जाता येईल. आता आपल्याला सगळ्यात पहिला क्वेश्चन आलेला आहे, किती वर्षांची मुले म्हणजे काय? हा डब्ल्यू शब्द आहे ना, किती वर्षांची मुले हा डब्ल्यू शब्द आहे. हा कसं होईल? बरोबर आहे, जवळ पोहोचले तुम्ही, जवळ पोहोचले. ऍड करा, डब्ल्यू च्या लिस्ट मध्ये ऍड करा, डब्ल्यू शब्दाच्या लिस्ट मध्ये ऍड करा, नवीन शब्द आला ना. वेगवेगळं बोलता येईल हा. हम्म. बघा वेगवेगळे शब्द येतील त्याला. चिल्ड्रन ऑफ व्हॉट एज एक ऑप्शन आहे, चिल्ड्रन ऑफ व्हॉट एज एक होईल, चिल्ड्रन ऑफ विच एज किंवा विच एज ग्रुप चिल्ड्रन, काय लिहा लिहा. और चिल्ड्रन और हाउ मेनी इयर्स ओल्ड चिल्ड्रन असं चालेल ना, हाउ मेनी इयर्स ओल्ड चिल्ड्रन. चला असं बी लिहू आपण, हाऊ मेनी इयर्स, अपॉस्ट्रोफ नाही बरं का, अनेक वचन आहे, इयर्स ओल्ड चिल्ड्रन. आणि आता वर्बल क्वेश्चन येईल म्हणल्यास काय येईल तर विल. चिल्ड्रन ऑलरेडी इकडे आले म्हणजे काय बी पण येणार का, बरोबर आहे का? विल बी एबल टू गो टू स्कूल. बघा परत एकदा आपण पहिल्यापासून चालू करूया वाक्य. पहिलं वाक्य होईल, मुलांना शाळेत जाता येईल. बरोबर, चिल्ड्रन विल बी एबल टू गो टू स्कूल. मुलांना शाळेत जाता येईल का? विल चिल्ड्रन बी एबल टू गो टू स्कूल. आता इथं मात्र किती चिल्ड्रन इकडे राहणार आहे डब्ल्यू शब्दामध्ये, म्हणून विल आणि बी एकत्र येणार आहे. मग हाऊ मेनी इयर्स ओल्ड चिल्ड्रन विल बी एबल टू गो टू स्कूल. चिल्ड्रन डब्ल्यू एच वर्ड मध्ये गेल्यामुळे इकडं विल आणि बी एकत्र आलेला आहे, अदरवाईज विल नंतर सब्जेक्ट असतो. समजतंय का ऑनलाईन वाले? आर यू ऑल गेटिंग मी? Yes, sir. Yes, sir. लास्ट Yes, सेंटेन्स मध्ये sir. गेले पळून लोक, Yes, sir. खूप घाईत आहे सगळे. स्कूल मध्ये स्थिर राहिले बघा, शिवून झालं. ऑल राईट, चला जस्ट दिस इज टाइम टू नो होमवर्क. उद्या वर्किंग आहे का सर? येस सर. बर काय करा, हे पळून गेलेले मुलं आहेत ना, यांना पकडा उद्या. होमवर्क सगळ्यांना कंपल्सरी करत जा. आणि इंग्लिश लेक्चर्स मध्ये सगळ्यात पहिले 10 मिनिटं सगळ्यांनी कंपल्सरी होमवर्क चेक करा. इंग्लिशचं लेक्चर प्रत्येकाचं होत असेल, याने चेक करायचं त्याने चेक करायचा असा विषय नाही. इंग्लिशच्या लेक्चरमध्ये इंग्लिशच्या टीचरनं अगोदर होमवर्क चेक करणे, दिस इज आवर प्रायमरी जॉब, बिकॉज दिस इज सब्जेक्ट इंग्लिश नो. सो हे करा आणि त्या मुलांना अगोदर बाहेर हटवून द्या. आणि त्यांना होमवर्क न माहिती होता कसं काय त्याला माहिती होणार. चला 4 to 6 रिपीट. अच्छा किती टार्गेट आहे आपलं? 300 टार्गेट आहे ना. आता किती झाले? 15. रिपीट टॉईस किती झाले? 45 झाले ना. बरोबर, टॉईस रिपीट केला किती होईल? 315. आणि 2 वेळेस रिपीट करायची किती झाले? 45. असा काउंट आपला 300 करायचा. 14 आहे तर तो किती होईल? 42 होईल ना. 42 होईल अशा पद्धतीने. चला किती वेळा रिपीट करायचं? ट्वाईस. श्रद्धा मॅडम बोला, सेल्फ किती? Yes, sir. They will be able to write 15 sentences. ओके, दे विल बी, मॅडम बोलल्या व्हेरी गुड, एक्सलंट मॅडम. मॅडम बोलल्या दे विल बी एबल टू राईट 15 सेल्फ सेंटेन्सेस. व्हेरी नाईस, एक्सलंट. 15 सेल्फ, इथं सेंटेन्सेस आहे हा, सेट्स नाही. आता तिच्या अगोदर यायला लागले, ठीक आहे. सेंटेन्सेस 300 टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचंय. 15 प्लस आता किती झाले? किती झाले मग आता? झाले ना जवळजवळ 57. किती झाले? बरोबर आहे का?
47-57 झाले की नाही? आता असं आपल्याला 300 पर्यंत पोहोचायचंय. कसं पोहोचायचं बघू आपण. हा इकडं कवाळे सर बोला. रिपीट ट्वाइस. सर 25 बोर्ड sentences. पूर्ण दिसत नाही. It's 25 sentences, sir. ओके. कवाळे सर म्हणतात की माय स्टुडंट विल बी एबल टू राईट 25 सेंटेन्सेस. ओके ग्रेट. आता आपापल्या परीनं 300 पर्यंत पोहोचायचंय. तुम्ही आजच्या आत पोहोचू शकता. And you'll be able to see the expertise that you're going to get. All right. So with this, shall we have pause? Yes, sir. Bola. Yes, sir. We will have pause. Bola. Good night. Okay, we will have pause. Bye, bye. Today. Bye.